टेम्पलेट के साथ खेल रहे हैं कि कोई भी जिनका स्ट्राइक रेट 150 से कम नहीं होता है, तो एक बड़ा स्कोर भारत बना सकता है। विकेट यहाँ पर बॉम्बे जैसा नहीं होगा, थोड़ा सा स्लो होता है अहमदाबाद का विकेट, इतना आसान नहीं होता है यहाँ पे रन बनाना, या बहुत बड़े रन्स नहीं बनते हैं। लेकिन हो सकता है इस बार बेटर प्रिपेयर्ड हो विकेट बल्लेबाजी के लिए, तो एक बड़ा स्कोर भी हम देख सकते हैं। लेकिन कुल मिला के एक अगर मैं ओवरऑल भारत की बैटिंग देखूं तो बहुत स्ट्रांग है और बहुत ही अच्छे मॅच विनर्स हैं भारत के पास। अहमदाबादमध्ये हा सामना होतोय आणि हा सामना बघण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती प्रेक्षक देखील स्टेडियममध्ये सध्या दाखल होत आहेत। यासोबतच टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा हे दोघं देखील सामना बघण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचलेत। 2007च्या पहिल्या विश्वचषकामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक जिंकला होता। यानंतर 2024 मध्ये रोहितनं 17 वर्षांनी भारताला विजेतेपद मिळवून दिलं आणि आता भारत पुन्हा एकदा फायनलमध्ये पोहोचलाय। तेव्हा भारतीय दरम्यान आजच्या सामन्यासाठी अनेक माजी खेळाडूंनी देखील आपल्या टीम इंडियाला शुभेच्छा दिल्यात। आजच्या फायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाला विजयाची अधिक संधी असेल असं माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांनी म्हटलंय। तर हरभजन सिंगने देखील नेमकं काय म्हटलंय, कशा पद्धतीने शुभेच्छा दिल्यात आपण बघूयात। दोनों अच्छी टीम्स है, दोनों ने अच्छा प्रदर्शन किया है, लेकिन इंडिया स्टार्ट्स अगेंस्ट फेवरेट्स क्योंकि वो अहमदाबाद में खेल रहे हैं, होम पिच पे खेल रहे हैं, होम क्राउड के सामने खेल रहे हैं, 1 लाख लोग आगे देखने के लिए, तो आई थिंक इंडिया स्टार्ट्स एज फेवरेट्स। मेरी तरफ से टीम इंडिया को बहुत बहुत शुभकामनाएं। आज फाइनल है तो फिर चैंपियन की तरह ही खेलना है, और भारत अगर अपनी आई पे आ गया तो फिर चैंपियन बनने से कोई नहीं रोक सकता है। सो आई वांट टू विश एवरीवन इन द टीम ऑल द वेरी बेस्ट। तर भारताचा माजी क्रिकेटपटू केदार जाधव यांनी देखील आजच्या फायनल सामन्याच्या संदर्भात काय म्हटलंय आपण बघूया। क्रिकेटर केदार जाधव सर आहेत, कसं एक वेगळी उत्सुकता तर नक्कीच तुमच्यामध्ये सुद्धा असेल, एक वेगळी तयारी असेल आज मॅच बघण्यासाठी। कसं पाहता या मॅचकडे आज? जे रिदम आणि मोमेंटम भारतीय टीमकडे आहे, मला वाटतं न्यूझीलंडकडे ते नाहीये। न्यूझीलंडनी मागचा सामना सेमीफायनल 1 साइडेड जिंकला, त्याबद्दल दुमत नाही, पण त्यांच्या फलंदाजीमध्ये फिन ॲलनने मागच्या सामन्यात शतक केलं 33 चेंडूमध्ये, पण त्याच्या व्यतिरिक्त ग्लेन फिलिप्स आणि फिन ॲलन आणि थोड्याफार प्रमाणात टीम शेफर्ड हे तिघच जण आहेत ज्यांनी चांगली फलंदाजी केली आहे आतापर्यंत। सो मी जसं बघतो की न्यूझीलंड टीम ही चांगल्या बॉलिंगमुळे ते तिथपर्यंत पोहोचलेले आहेत। बॅटिंग वाईज जर का त्यांच्यावर प्रेशर टाकलं तर त्यांच्याकडे तेवढी डेप्थ नाही आहे, आणि त्यांचे जे बरेचसे क्रिकेटर आहेत ना न्यूझीलंडचे, आपण वर्षानुवर्ष बघत आलो आहे की ते थोडीफार बॉलिंग करतात, थोडीफार बॅटिंग करतात। असे प्युअर बॅट्समन म्हणा किंवा प्युअर बॉलर हे न्यूझीलंडने कधीच तेवढे हे केलेले नाही आहेत। त्यामुळे मला वाटतं की त्याचा फटका नेहमी पडतो जेव्हा एक फक्त स्पेशलिस्ट बॅट्समन आपल्याकडे आपण बघितलं, आपल्याकडे 6 ते 7 स्पेशलिस्ट बॅट्समन आहेत, त्याच्यातले 5 जण तर हमखास फॉर्ममध्ये आहेत, ज्यामध्ये संजू सॅमसन चांगल्या फॉर्ममध्ये आहे, ईशान किशन आहे, सूर्यकुमार आहे, हार्दिक आहे, शिवम दुबे आहेत। हे 5 जण हमखास फॉर्ममध्ये आहेत, ज्यांनी सिंगल हँडेडली एक तरी सामना या विश्वचषकात आपल्याला जिंकवलाय। त्यामुळे 5 बॅट्समन फॉर्ममध्ये आणि कुठे 2 बॅट्समन फॉर्ममध्ये, हा तिथे फरक नक्कीच जाणवणार आज न्यूझीलंडला। सध्याचा जमाना हा एआयचा जमाना आहे आणि सध्या कोणताही प्रश्न पडला की आपण एआयचा वापर करतो आणि आपल्याला हवं ते उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करतो। सध्या देशभरातल्या क्रिकेट चाहत्यांच्या समोर एकच प्रश्न आहे, काय केलं तर आज भारत सामना जिंकेल? प्रत्येक जण सूर्यकुमारने हे करावं ते करावं अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या गप्पाही मारतात। न्यूझीलंडची टीम तगडी आहे, पण त्यांना हरवायचं झालं तर काय करावं लागेल असं आम्ही ग्रोक या एआय चॅटबॉटला विचारलं आणि तेव्हा त्याने काय उत्तर दिलंय बघूया। ग्रॉक नेमकं काय म्हणतोय? टॉस जिंकताच फलंदाजी घ्या, 190 ते 200 धावांचं लक्ष ठेवा, पहिल्या चेंडूपासून ठोकायला सुरू करा, संजू, ईशान, सूर्या स्फोटक आहेत, पॉवर प्ले मध्ये 70, 15व्या ओव्हर्स पर्यंत 160 आणि 20 षटकांमध्ये 200चं लक्ष ठेवा,
भेदक गोलंदाजी करा, गोलंदाजच 80% मॅच जिंकून देतील. शेवटच्या ओव्हर्स निर्णायक आहेत. बुमराला तिसरी आणि 19वी किंवा चौथी आणि 20वी ओव्हर द्या. पांड्याला 16 किंवा 17व्या आणि अर्शदीपला 18 किंवा 19व्या ओव्हरसाठी राखून ठेवा. वरुण चक्रवर्तीला ॲलन फिन आणि ग्लेन फिलिप्स विरुद्ध वापरा असं देखील ग्रोक म्हणतोय. अक्षर पटेलला 7 ते 10 किंवा 13 ते 15 या ओव्हर्सच्या दरम्यान वापरा. कुलदीप यादवला घ्या. शेवटच्या ओव्हर्समध्ये त्याची गुगली ही कमाल करू शकेल. न्यूझीलंडचे फलंदाज हवेत खूप मारतात. डीप पॉइंट आणि लॉंग ऑनला सर्वोत्तम क्षेत्ररक्षक ठेवा असाही सल्ला ग्रोकने दिलाय. तर ठाणेकरांनी देखील आजच्या फायनलच्या मॅचमध्ये टीम इंडियाच विजयी होणार आहे असा विश्वास व्यक्त केलाय. ठाण्यामधल्या क्रिकेट चाहत्यांसोबत बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी. जीतेगा भाई, जीतेगा इंडिया, जीतेगा अरे जीतेगा भाई, जीतेगा इंडिया, जीतेगा भाई, जीतेगा इंडिया. ज्या हिशोबाने आपण चाललंय सगळं वेल बॅलन्स टीम चालली आहे, तर आपण हेच म्हणणार की आपणच जिंकतोय. आज अहमदाबाद मध्ये जे फायनलचा जो कर्स आहे आपण तो तोडणार आहे आणि आपली टीम जिंकणार आहे. टीम बॅलन्स चांगली आहे. मागच्या वेळेस जे सेमीफायनलची टीम होती तीच असायला पाहिजे. यामध्ये यावर्षी आपल्याला अभिषेक शर्माकडनं खूप अपेक्षा आहेत आणि गेल्या वर्षी आपण वर्ल्ड कप नरेंद्र मोदी या स्टेडियम मध्ये आपण गमावलं होतो. त्याचा वचपा यावेळी इंडिया टीम काढेल असं मला वाटतं. अभिषेक शर्मा आणि किशन हा एक मेन ठरणार आहे. त्याचबरोबर अक्षर पटेल आणि बुमराह ह्यांची भूमिका महत्वाची असेल. न्यूजीलैंड वालों ने अपने को सेमीफाइनल में पिछले वर्ल्ड कप में हराए थे, तो ये वर्ल्ड कप में हम लोग उनको हरा के बदला ले सकते हैं. और बुमराह ज्यादातर मतलब उसकी पेस आएगी ना तो वो अच्छे से निकालेगा और अपन ये कर्ज तोड़ देंगे उसको. चांगली मॅच होईल आणि आपण ऑलरेडी न्यूझीलंडला चॅम्पियन ट्रॉफी हरवली आहे फायनल मध्ये, तर आपल्याला ते एक ऍडव्हान्टेज आहे की कॉन्फिडन्स असेल आतमध्ये की आपण न्यूझीलंडला ऑलरेडी एका फायनल मध्ये हरवलंय, तर आपण इकडे पण त्यांना हरू शकतो. आणि सगळे बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिने चांगल्या इंटेंटने आणि कॉन्फिडन्सने करू शकतो. अहमदाबादमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी अकोल्यामध्ये भक्ती आणि क्रिकेट याचा एक अनोखा असा संगम बघायला मिळालाय. शहरामधल्या महाकालेश्वर शिवलिंग मंदिरामध्ये क्रिकेट प्रेमींनी विशेष अभिषेक केला. टीम इंडियाच्या विजयासाठी भगवान भोलेनाथाकडे प्रार्थना केली आहे, त्याला साकडं घातलंय. यावेळेला क्रिकेट प्रेमींनी भारतीय संघामधील स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव आणि संपूर्ण टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या. आज भारतच विजय मिळवेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. इंडिया 100% रिपीट करेगी और ये वर्ल्ड कप जीतेगी. जब रोहित शर्मा ने ये बोला, और रोहित शर्मा की ये बात कभी फेल होती नहीं है. रोहित शर्मा का जो रहता है कोई बताना वो सही होता है. और इस बार इंडिया जीतेगी और अभिषेक शर्मा जो ये टूर्नामेंट में थोड़ा डाउन चले, लेकिन वो आज फाइनल में बताएंगे कि वो अभिषेक शर्मा क्यों है और आज वो फाइनल में 100% रन बनाएंगे. हमें पूरे 150 करोड़ लोगों को पूरा भरोसा है कि हमारे सूर्य कुमार यादव हमें वर्ल्ड कप जिता के देंगे. अजून दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकणारी पहिली टीम जे आपल्या घरात जिंकणार आहे, हे हिस्ट्री रिपीट करण्यासाठी मी भोलेनाथला विनंती केली. क्रिकेटची पंढरी असं मानल्या जाणाऱ्या मुंबईमध्ये आज ठिकठिकाणी मोठमोठ्या स्क्रीन देखील लावण्यात आल्यात. दादरच्या शिवाजी पार्क मैदानावरती देखील खास अशी स्क्रीन लावण्यात आली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांनी. क्रिकेट विश्वाचं लक्ष आज T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्याकडे लागलेलं आहे, जिथे भारत विरुद्ध न्यूझीलंड हा अतिशय हाय व्होल्टेज सामना जो आहे तो पार पडणार आहे. मात्र मुंबईमध्ये हा सामना पाहण्यासाठी ठिकठिकाणी मोठ्या व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. माझ्याबरोबर समाधान सरवणकर आहेत आणि आपण जर मागे बघितले तर हे प्रसिद्ध असं दादरचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क, आणि या पार्कात हजारोच्या संख्येने आता काही वेळातच क्रिकेट फॅन जे आहेत ते दाखल होतील. आणि इथे आपण जर बघितलं तर माझ्या मागे ही भव्य स्क्रीन लागलेली आहे आणि भारताचे तिरंगा झेंडे जे आहेत ते देखील इथे लागलेले आहेत. तयारी अंतिम टप्प्यात आहे. समाधानजी माझ्या बरोबर आहे.
हाय व्होल्टेज मॅच आहे आणि संपूर्ण विश्वाचं लक्ष लागलेलं आहे. मुंबईकर म्हणजे क्रिकेट आणि क्रिकेट म्हणजे मुंबईकर. तुम्ही देखील एक मुंबईकर आहात आणि म्हणून इतकं मोठं व्यवस्थापन केलेलं आहे. कसं पाहता याकडे? सर्वप्रथम मी एक भारतीय आहे, त्याच्यामुळे आज एक मोठा आनंदाचं वातावरण आहे. आपली टीम आज फायनलला पोहोचली आहे आणि 100% खात्री आहे की विजय हा आपलाच होणार आहे. आणि आज मुंबईकरांमध्ये खूप उत्सुकता आहे, कारण की आपण आहे शिवाजी पार्क विभागात आहोत. या ठिकाणचे क्रिकेटचं माहेरघर ज्याला ओळखलं जातं अशा शिवाजी पार्कमध्ये आज प्रत्येक मुंबईकरांमध्ये आज उत्सुकता आहे की आज ही मॅच कशी होईल, काय होईल. एक चांगली मॅच होईल ही सर्वांना माहिती आहे आणि 100% आपला विजय होईल ही खात्री आहे.